सर्व नागरिकांना परमहंस श्री यशवंत महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंगलमय शुभेच्छा। शुभेच्छुक विक्रम नरेशचंद्रजी ठाकरे, माजी सभापती, पंचायत समिती वरुड। सर्व नागरिकांना परमहंस श्री यशवंत महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मनीष भाऊ ढोटे। परमहंस श्री यशवंत बाबांचा 104वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। दोन वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मुसळखेडा नगरीत उमटला भक्तांचा जनसमुदाय। मुसळखेडा ते यशवंतवाडीपर्यंत निघाली भव्य पालखी। निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी। भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली। तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली। जरी बाप साऱ्या जगाचा परी तू सर्व नागरिकांना परमहंस श्री यशवंत महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक उमेश उर्फ चंदू यावलकर, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा। वाठोडावत चांदस गावातील नागरिकांनी केले पालखीचे फुलांचा वर्षाव करून भव्य स्वागत। पालखीला पंचक्रोशातील भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा। यशवंत बाबांच्या पालखीमध्ये विविध भजन मंडळासह आदिवासी नृत्य पथकाचाही सहभाग। हजारो नागरिकांनी घेतले यशवंत बाबांच्या पालखीसह समाधीचे दर्शन। तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली। जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठुमावली। हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। वाठोडा व चांदस गावातील युवकांसह वरुड तालुक्यातील नागरिकांनी यशवंत बाबांच्या जन्म सोहळ्यात दिली सेवा। यशवंत महाराजांच्या पालखीत लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग।
यशवंत बाबांच्या पालखीचे पूजन व स्वागत करण्यात महिलांचा पुढाकार। रात्री 3 पर्यंत गावातील मुलींनी काढली संपूर्ण पालखी मार्गावर रांगोळी। परमहंस श्री यशवंत बाबांचा 104वा जन्म उत्सव सोहळा अतिशय उत्साहात साजरा होत आहे आणि आज 24 डिसेंबरला या सोहळ्याची समाप्ती आहे आणि आज सकाळी 7 वाजतापासून मुसळखेडा येथील मोठ्या दरबारातून ही यशवंत बाबांची पालखी यशवंतवाडीकडे प्रस्थान करण्यासाठी निघत असते आणि त्याच दरम्यान आज सकाळी 7 वाजता ही पालखी मुसळखेड येथून निघाली आणि आता ही पालखी यशवंतवाडीकडे जात आहे। प्राप्त माहितीनुसार या गावातून एक बेल नदी वाहते। बेल नदीच्या अलीकडे वाटोळा गाव आहे, बेल नदीच्या पलीकडे चांदस गाव आहे। मुसळखेडा येथून निघाल्यानंतर ही पालखी चांदस गावातून वाटोळा मार्गे परत या यशवंतवाडीकडे जात असते आणि या पालखीचं दर्शन घेण्यासाठी सर्व गावकरी आपल्या घरासमोर जमलेले असतात। या पालखीचं पूजन केले जाते। खरं तर वाटोळा गावासाठी ही एक दिवाळी आहे। दिवाळीच्या सणापेक्षाही मोठा सण हा यांचा असतो, त्यामुळे सर्व नागरिक मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत असतात। आपण जर बघितलं तर आता ही पालखी जी आहे यशवंतवाडीकडे प्रस्थान करते आहे। सकाळी 7 वाजतापासून निघालेली ही पालखी सतत वाढत जाते। हजारोच्या संख्येने भक्त यामध्ये समाविष्ट होतात। अनेक पालखीमध्ये पथक यामध्ये समाविष्ट झालेले आहे, पूजन झालेलं आहे। आणखी आपण बघणार आहोत आता जे पालखीचं दर्शन सोहळा या ठिकाणी सुरू आहे। पालखीचं पूजन नागरिकांतर्फे करण्यात येते। जे आजूबाजूला गावातील जे नागरिक आहेत चांदस आणि वाटोळा ते आपल्या घरासमोर उभं राहून या पालखीची पूजा करत असतात आणि पूजा झाल्यानंतर ही पालखी परत यशवंतवाडीकडे प्रस्थान करते। त्या बाजूने गेल्यानंतर परत ही पालखी यशवंतवाडीकडून मोठ्या दरबारामध्ये म्हणजेच मुसळखेडला जात असते आणि जवळपास सकाळी 7 पासून निघालेली ही पालखी दुपारी 3 वाजता परमहंस श्री यशवंत बाबांचे भक्त पंचक्रोशात मोठ्या प्रमाणात आहे आणि ती भक्तांची लीला या यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अशाच काही मंडळी आपल्यासोबत आता जुळलेले आहे। भजन मंडळीतल्या महिला आहेत। कुठून आल्या आहेत काकू? पवनीवरून। काय नाव आहे आपल्या मंडळचं? गजानन मंडळ। आज काय पालखीमध्ये समाविष्ट झाल्यात का? हो। भजन म्हटलेत? हो। आता आमच्या प्रेक्षकांना काय म्हणून दाखवणार एक सुंदर भजन? एक भजन म्हणून दाखवणार आहे। हा म्हणा। गंगानाथ यशवंता गरीबाला तू पावसील का, तुझ्या गावी ना मी आलो, तुझ्या गावी ना मी आलो, तू माझ्या सपनात येशील का रे बाबा, सपनात येशील का। सांग सकाळी तुझ्या प्रतिमेला फुले मी वाहितो, साधी भोळी भक्ती माझी, साधी भोळी भक्ती माझी, दुःख तुला सांगतो माझ्या भोळ्या भक्तीमध्ये। भोळ्या भक्तीमध्ये तू बाबा साय होशील का रे बाबा, साय होशील का तू। बघू शकतो आपण आता या पालखीमध्ये आपल्याला श्रीकृष्णांचं दर्शन होत आहे। अतिशय आनंदामध्ये नृत्य त्यांचं सुरू आहे आणि संपूर्ण यशवंत महाराजांच्या भक्तांना या श्रीकृष्णांचं दर्शन या पालखी सोहळ्यातून होत आहे। अनेक मंडळी या पालखीमध्ये सहभागी झालेली आहेत आणि अतिशय काय नाव आहे आपलं? निलेश महादेवरावजी चौधरी, पिपळा नारायण। दरवर्षी येतं का? हा, दरवर्षी येते महाराजांच्या आणि अंसाई मातेच्या मंदिरात सेवा देते महाराजांच्या सेवेसाठी। बघू शकता ही जी सेवा आहे अनोखी सेवा आहे। श्रीकृष्णांचं दर्शन यांच्या सेवेतून हे भक्तांना घडून देत असतात आणि पालखीमध्ये आणखी नेमकं काय आहे तर मागे याचा देखील आढावा आपण घेणार आहोत। बघू शकतो सुंदर असं नृत्य त्यांचं सुरू आहे। श्रीकृष्ण आहेत, भक्तांना दर्शन ते देत आहे। अतिशय आनंदमय ही पालखी सोहळा आता सुरू आहे। आता या पालखीमध्ये अनोखं दर्शन आपल्याला होणार आहे ते म्हणजे साईनाथ भगवानच्या रूपामध्ये। बघू शकतो साईनाथ महाराज साक्षात या पालखी सोहळ्यामध्ये उतरलेले आहे आणि सर्व भक्तांना साईनाथांचं दर्शन यामध्ये होत आहे। आपण बघू शकतो या पालखीमध्ये विविध देवांचं दर्शन आपल्याला होत आहे आणि सर्व देवांचं दर्शन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। पाहत राहा।
असे पथक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातच एक हे गोंडी नृत्य या ठिकाणी सुरू आहे. आपल्यासोबत आजनकर दादा आहेत. कुठलं हे पथक आपण आमंत्रित केलं आहे? नागपूरला काय म्हटलं जाते याला? याला आदिवासी पथक म्हटलं जातं. आदिवासी नृत्य पथक जे आहे या यात्रेमध्ये समाविष्ट झालेलं आहे, या पालखीमध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि यांनी संपूर्ण नागरिकांचं लक्ष केंद्रित आपल्याकडे करून घेतलेलं आहे. खरं तर या पालखीचं आकर्षण हे आदिवासी नृत्य ठरलेलं आहे. कुठून आले? डिप्टी सिंगल. काही करून दाखवणार आमच्या प्रेक्षकांना. बघू शकतो यांचा डान्स. परमहंस श्री यशवंत महाराजांचा 104वा जन्मोत्सव सोहळा सुरू आहे. खरं तर कोरोना काळाच्या 2 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मोठ्या उत्साहात हा सोहळा यावर्षी जल्लोषात साजरा होत आहे. खऱ्या अर्थानं वाठोळा गावासाठी हा दिवाळीचा सण आहे. काल रात्रीपासून संपूर्ण वाठोळा गावातील नागरिक जागरण करत या उत्सवाची तयारी करत होते. प्राप्त माहितीनुसार या गावातील महिला मंडळांनी संपूर्ण ज्या रस्त्याने ही पालखी निघते, दिंडी निघते, त्या रस्त्यावरती रांगोळी काढलेली आहे. संपूर्ण गावाच्या वतीनं या पालखीचं स्वागत केलं जाते. खरं तर वरदान या गावासाठी आहे. परमहंस श्री यशवंत महाराजांच्या जीवनावर आता एक चित्रपट निघालेला आहे. त्यामुळं आणि कोरोना काळाच्या प्रतीक्षेनंतर ही दिंडी निघाली, त्यामुळं जो भक्तांचा जनसमुदाय आहे तो यावर्षी उमटलेला आहे. आणि काय इतिहास आहे, मोठ्या दरबारातून ती पालखी काय यशवंतवाडीत जाते आणि तिथून परत का जाते आणि त्याच्यानंतर काय प्रक्रिया असते, याबद्दल माहिती आपण या गाववासियांकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्यासोबत या गावाचे ज्येष्ठ नागरिक आहे. काय नाव आहे आपलं? राजेंद्र देशमुख. यशवंतवाडीमध्ये ही पालखी येते, त्यानंतर प्रस्थान त्याकडे होते. या मागचा इतिहास काय, का तिथून ही पालखी इकडे आणली जाते? कारण इथे यशवंत महाराजच्या पादुका असतात, चरण असतात. तिथून मुसळगडमधून तिथले काही सहकारी किंवा भक्तगण इथून यशवंत महाराजच्या ज्या पादुका आहे त्या इथून आदल्या दिवशी मुसळगडला नेतात आणि तिथून त्या चरण पादुकाची पालखी निघते आणि या मंदिरात येते. अच्छा. प्राप्त माहितीनुसार बाबांचं वास्तव्य त्या दरबारापेक्षा जास्तीत जास्त त्या ठिकाणी होतं. ते काय रहस्य आहे त्या ठिकाणचं? या ठिकाणी होतं पहिले. अच्छा. या ठिकाणी सर्वात प्रथम वाठोळा गावात जेव्हा बाबा आले तेव्हा कोणाची भेट झालेली? वाडी. हो, लहानवाडी. अच्छा. मग इथून मोरखेडले गेले. मोरखेडल्याहून तिथं बसले, राहिले. मग मोर्शीला गेले. ते मोर्ची आहे नदी का, आणि मग तिथं कवटीचं झाड होतं, त्या तकत पसावर येऊन बसे. अच्छा. आणखी आपल्यासोबत काही महिला मंडळ देखील आहे, काही नागरिक देखील आहे, त्यांच्याकडून देखील जाणून घेऊ. खरं तर वाठोळा गावचे तुम्ही नागरिक आहात. बाबांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात वाठोळा गावातील नागरिक साजरे करतात. काय वाटते एक वाठोळा गावचा नागरिक म्हणून? हा उत्सव हा दिवाळीच्या सणापेक्षाही मोठा वाटतो आणि हा पूर्ण गावामध्ये जल्लोषाने साजरा करत असते. त्याच्यामुळे हे एक उत्साहाचं वातावरण गावात निर्माण होऊन आणि तो पार पाडला जातो. आपण बघू शकतो आपल्यासोबत बऱ्याचशा महिला मंडळ देखील आहेत. मॅडम, काय सांगणार, एक वाठोळा गावामध्ये तुम्ही राहता आणि बाबांचा मोठा उत्साहात हा जल्लोष साजरा केला जातो, पालखी सोहळ्याचं स्वागत महिला मंडळ करतात, काय वाटते? सर्वप्रथम श्री यशवंत बाबांच्या पायाशी मी नतमस्तक होते. मी या वाठोळ्या गावात आहे आणि यशवंत बाबांचा हा जो जन्मोत्सव साजरा होत आहे 104वा, तर त्या जन्मोत्सवाचं असं वाटते की जणू काही आमच्या गावामध्ये दिवाळी आलेली आहे काय. आणि 8 दिवस झाले एक म्हणजे असं एकदम आनंदाचं वातावरण, उत्साहाचं वातावरण या ग्रामामध्ये आहे आणि आपण या गावामध्ये आलो आहे याचा मला खूप म्हणजे धन्य पावली अशी मला वाटते, असं मला वाटतं. तर 2 वर्ष कोरोना होता आणि ही पालखी जी होती, हा जो उत्सव साजरा होऊ शकला नाही, त्याची आता खंत गेलेली आहे. आता मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या वर्षी म्हणजे एक नवा जल्लोष आहे. हा, एकदम म्हणजे असा अगदी हे 2-3 वर्षाची जे कमी भासली, हा जो सोहळा दिसला नाही आम्हाला किंवा तर तो अगदी भरून निघाल्यासारखा असं वाटत आहे. पिक्चर बघितला का यशवंत चित्रपट? कसा वाटला? खूपच छान. ते वाटल्यानंतर भक्ती वाढली असेल? भक्ती म्हणजे आधीपासूनच होती आणि जे आम्ही यशवंत लीलामृत ग्रंथामध्ये वाचलं होतं ते प्रत्यक्षात डोळ्यांनी बघितलं. बरं, आज कशा प्रकारे स्वागत करणार आहे तुम्ही पालखीचं? आमच्याकडून जितकं चांगल्या पद्धतीने शक्य होईल तितक्या चांगल्या पद्धतीने. काल रात्रभर जागरण केलं का?
नाही 2 तास झोपले 2 तास झोपले. याच दरम्यान आपल्यासोबत वाटोळा गावातील एक नागरिक जुळलेले आहेत. काय नाव आपलं? रवींद्र ढोक. मला सांगा, ही पालखी आता मुसळखेड येथून प्रस्थान करण्यास यशवंतवाडीकडे निघाली आणि आता याच्यानंतर काय असते? महाप्रसाद केव्हा सुरू होतो? महाप्रसाद तर तसा सकाळी 6 वाजतापासूनच सुरू होते. मोठ्या मंदिरात पण 6 वाजता सुरू होते आणि यशवंतवाडीला पण 6 वाजता सुरू होते. आता या सगळ्या पालख्या यशवंतवाडीला गेल्यानंतर तिथे आरती आणि सगळे पूजापाठ तिथनं मग पुन्हा परत जातील त्या मोठ्या मंदिरामध्ये. बरं, मला सांगा, तुम्ही वाटोळा गावचे नागरिक आहात, हा दिवाळीपेक्षा मोठा सण आहे का? नसते, दिवाळीपेक्षा पण मोठा सण आहे हा गावचा. म्हणजे सगळ्या पंचक्रोशीतले लोक इथे येतात आणि आमच्यासाठी उत्सव आहे. या यशवंत बाबाचा हा 104वा जन्मोत्सव जो आहे हा आम्ही दरवर्षी म्हणजे मोठ्या प्रमाणात साजरा होते. सकाळी 7 वाजतापासून निघालेली पालखी जवळपास दुपारी 2 वाजेपर्यंत चालली. मोठ्या दरबारपासून ते आज जी यशवंतवाडी आहे या ठिकाणी ही पालखी पोहोचली आणि सकाळपासूनच जवळपास या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे. आणि बघू शकतो आपण या कडेनं जो आहे तो महाप्रसाद सुरू आहे आणि महाप्रसादाचा आनंद घेणारे जे भक्त आहे आपल्याला दिसू शकतात. आणि या बाजूनं जर बघितलं तर या यशवंतवाडीमध्ये दर्शन करण्यासाठी आपण बघू शकतो की या बाजूनं जो भक्तांचा जनसमुदाय आहे तो उमटलेला आहे. हजारोच्या संख्येने जे भक्त आहेत ते आता दर्शनासाठी या यशवंतवाडीमध्ये आलेले आहेत. खरं तर 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कोरोना काळ होता आणि त्यामुळे हा उत्सव होऊ शकला नाही. हा उत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतोय, त्याच्यामुळं ही भक्तांची जी गर्दी आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण सध्या यशवंतवाडीत आहोत. या बाजूनं महाप्रसाद सुरू आहे, या बाजूनं दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी आहे आणि त्या बाजूनं जर बघितलं तर आपण या बाजूनं जर बघितलं तर या बाजूनं यशवंतवाडी आहे आणि याच ठिकाणी बाबांचं दर्शन घेण्यासाठी हे हजारो नागरिक येत असतात. कॅमेरामॅन प्रीतम नानोटकर सह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. खरं तर सकाळी 7 वाजतापासून हे कव्हरेज आम्ही तुम्हाला देत आहोत. प्रत्येक या पालखीमधला क्षण, प्रत्येक पालखीमध्ये समाविष्ट झालेल्या नागरिकांना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. पालखीमध्ये कुठले कुठले पथक आहेत, कुठलं भजन मंडळ आहे याची माहिती दिली. शेवटी ही पालखी मुसळखेडापासून ते आता यशवंतवाडीमध्ये पोहोचली आणि त्याची समाप्ती देखील झाली. महाप्रसाद सुरू झाला त्याची देखील माहिती तुम्हाला आम्ही दिली आहे आणि त्याचे दृश्य देखील तुमच्यापर्यंत पोहोचवले आहे. मात्र आता शेवटचा हा क्षण की आता आपण पोहोचलेलो आहोत यशवंतवाडीमध्ये आणि या यशवंतवाडीचा इतिहास काय आहे, यशवंतवाडीमध्ये कुठे कुठे दर्शन भक्त घेऊ शकतात आणि काय रहस्य आहे हे थोडक्यात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत प्राध्यापक अमरदीपजी खाडे सर आहेत. सर, आता जे नागरिक आहे ते सकाळपासून पालखीमध्ये होते, आता दर्शनाची गर्दी वाढलेली आहे भक्तांची. इथे काय विशेष आहे, कुठे बाबांचं मुख्य दरबार आहे, कुठे बाबा बसायचे आणि ते धुनी कुठे आहे, ते आंब्याचं झाड कुठे आहे, या सर्व गोष्टींची माहिती पुढच्या क्षणी आता आमच्या प्रेक्षकांना द्या. ह्या यशवंतवाडीचा इतिहास आम्ही पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. पाहत राहा अमरावती टुडे न्यूज. अविनाश बनसोड, वरुड. आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा.